नमस्कार. जरा कल्पना करा, एका अशा संस्कृतीची जी आजच्या काळातल्या स्मार्ट सिटीजना सुद्धा टक्कर देईल, पण जी हजारो वर्षांपूर्वी अस्तित्वात होती. आज आपण सिंधू संस्कृतीच्या अशाच दोन रहस्यमयी शहरांची, कालिबंगन आणि लोथलची गोष्ट ऐकणार आहोत. चला तर मग सुरू करूया हा रोमांचक प्रवास. आजच्या आपल्या प्रवासात आपण 4 टप्प्यांमध्ये पुढे जाणार आहोत. सगळ्यात आधी आपण सिंधू संस्कृतीची ओळख करून घेऊ. मग आपण जाऊ कालिबंगनला, जिथे शेती आणि श्रद्धेचे पुरावे मिळतात. त्यानंतर थेट समुद्राकिनारी लोथल या प्रवेशद्वाराला भेट देऊ. आणि शेवटी ह्या महान संस्कृतीने आपल्याला काय दिलंय हे समजून घेऊ. चला तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून, सिंधू संस्कृतीची ओळख. ही काही साधी-सुधी संस्कृती नव्हती, तर इजिप्त, मेसोपोटेमिया आणि चीन यांसारख्या महान संस्कृतींच्या बरोबरीने उभी राहणारी एक जबरदस्त संस्कृती होती. ही संस्कृती साधारणपणे इसवी सन पूर्व 2500 ते 1500 या काळात खूप भरभराटीला आली होती. आणि जरा या नकाशावर नजर टाका. बघा, किती मोठा विस्तार होता तिचा. आजचा भारत आणि पाकिस्तानचा कितीतरी मोठा भूभाग या संस्कृतीने व्यापला होता. आणि या संस्कृतीची खरी कमाल तर इथे आहे. अगदी उत्तम नगररचना, पक्क्या विटांनी बांधलेली घरं आणि चक्क जमिनीखालून जाणारी गटार व्यवस्था. अरे वा, हे सगळं आजच्या काळातही आपल्याला आश्चर्यचकित करणारे आहे. विचार करा, हजारो वर्षांपूर्वी त्यांनी हे सगळं कसं केलं असेल. आता वळूया आपल्या प्रवासातल्या पहिल्या शहराकडे. भाग 2, कालिबंगन, शेती आणि श्रद्धेचं केंद्र. राजस्थानमधलं एक अतिशय महत्त्वाचं प्राचीन शहर. कालिबंगन हे आजच्या राजस्थानमध्ये एकेकाळी वाहणाऱ्या घग्गर नदीच्या काठावर वसलेलं होतं. इथे नकाशात त्याचं स्थान आणि बाजूला जे उत्खनन झालेले आहे ते ठिकाण पाहिल्यावर असं वाटतं की जणू काही तो काळ आपल्या डोळ्यासमोर उभा राहिलाय. आणि मित्रांनो, हे बघा, हा आहे कालिबंगनचा सगळ्यात मोठा, सगळ्यात महत्त्वाचा ठेवा. जगातलं सगळ्यात जुनं नांगरलेलं शेत इथे सापडलं आहे. या एका पुराव्यामुळे हे स्पष्ट होतं की तिथले लोक शेतीमध्ये किती प्रगत होते. म्हणजे विचार करा, अन्न सुरक्षेचं महत्त्व त्यांना तेव्हाच कळलं होतं. हे खरंच अविश्वसनीय आहे. शेती तर होतीच, पण त्यांच्या श्रद्धेबद्दल काय? तर इथे सापडलेले हे अग्निकुंड त्यांच्या धार्मिक आयुष्याची आपल्याला एक छोटीशी झलक दाखवतात. कदाचित सामूहिक धार्मिक विधींसाठी या यज्ञवेदींचा उपयोग केला जात असावा. यावरून त्यांच्या सामाजिक जीवनाबद्दल बरंच काही कळतं, नाही का? याशिवाय इथे अजून काय काय मिळालं? तर पक्क्या विटांची घरं, शहराला संरक्षण देणारी मजबूत तटबंदी आणि सुंदर नक्षीकाम केलेली मातीची भांडी आणि शिक्के. हे सगळं पाहिल्यावर एक सुसंघटित आणि सुरक्षित समाज आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. चला आता शेती आणि श्रद्धेच्या या दुनियेतून आपण थेट समुद्राकडे जाऊया. आपला तिसरा थांबा आहे लोथल, सिंधू संस्कृतीचं जगासाठी उघडलेलं एक प्रवेशद्वार. हे लोथल कुठे आहे? तर आजच्या गुजरातमध्ये साबरमती नदीच्या जवळ. या नकाशात बघा, आपल्याला एक गोदी म्हणजे डॉकयार्ड, उंचवट्यावरची वस्ती आणि खालच्या बाजूचं शहर, सगळं किती नियोजनबद्ध पद्धतीने वसलेलं दिसतंय. पण एक प्रश्न स्वाभाविकच मनात येतो की या लोथलचं एवढं महत्त्व का आहे? असं काय खास होतं या शहरात जे जगात कुठेच नव्हतं? आणि याचं उत्तर आहे जगातलं सगळ्यात जुनं डॉकयार्ड. हो, जहाजं बांधण्याची आणि दुरुस्त करण्याची जागा. हा प्राचीन इंजिनिअरिंगचा एक असा जबरदस्त नमुना आहे जो सिंधू संस्कृतीच्या लोकांचं कौशल्य आणि त्यांची दूरदृष्टी दाखवतो. ही गोदी म्हणजे लोथलच्या अर्थव्यवस्थेचा जणू काही कणाच होती. इथून थेट मेसोपोटेमिया आणि पर्शियासारख्या दूरच्या देशांची व्यापार व्हायचा. इथे सापडलेले मणी आणि दागिन्यांचे कारखाने आणि अगदी अचूक वजने आणि मापं, हे सगळं त्यांच्या व्यावसायिक प्रगतीचं प्रतीक आहे. तर मग या दोन्ही शहरांकडून आपल्याला काय शिकायला मिळतं? या महान संस्कृतीने आपल्यासाठी काय वारसा मागे ठेवला आहे? चला आपल्या शेवटच्या भागात याचा आढावा घेऊया. ही स्लाईड खरं तर सगळं काही सांगून जाते. बघा, एका बाजूला आहे कालिबंगन, जे शेतीवर अवलंबून असलेले एक अंतर्गत केंद्र होतं, तर दुसऱ्या बाजूला आहे लोथल, जे व्यापाराचं केंद्र आणि एक आंतरराष्ट्रीय बंदर होतं. दोन वेगवेगळी शहरं, पण संस्कृती एकच होती आणि ही दोन्ही शहरं एकमेकांना पूरक होती. तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय? आपण काय शिकलो?
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही संस्कृती फक्त शेतीवर किंवा फक्त शहरांवर अवलंबून नव्हती, तर दोन्हींचा एक यशस्वी मिलात होती. इथले लोक शिस्तबद्ध आयुष्य जगत होते, आंतरराष्ट्रीय व्यापार करत होते आणि त्यांची शहरं कमालीची नियोजनबद्ध होती. हेच तर या संस्कृतीचं खरं सामर्थ्य होतं. आणि जाता जाता एक विचार, हजारो वर्षानंतर ही प्राचीन ओसाड शहरं आज आपल्याला नक्की काय शिकवत असतील? त्यांच्या यशातून आणि अपयशातून आज आपण काय धडा घेऊ शकतो? तर आजचा हा प्रवास आवडला असेल, इतिहासाची ही पानं उलगडताना मजा आली असेल, तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्या पाठिंब्यामुळेच आम्हाला असे नवनवीन विषय तुमच्यासमोर आणायला खूप प्रोत्साहन मिळतं. आजच्या या प्रवासात आमच्यासोबत आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लवकरच भेटूया इतिहासाच्या एका नव्या, रंजक कथानकासोबत.